मित्रांनो, बरेच दिवसापूर्वी मला तटकरे साहेबांनी सांगितलेलं होतं की आजची तारीख ही तुम्ही रोहा म्हणून फक्त लिहून ठेवा आणि आपल्याला 12 सप्टेंबरला रोह्याला जायचं आणि कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा आहे। प्रख्यात अर्थतज्ञ, माजी केंद्रीय मंत्री, रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि महाराष्ट्राचे थोर सुपुत्र पद्मविभूषण चिंतामणराव द्वारकानाथ तथा डॉक्टर सी.डी. देशमुख यांच्या जन्मभूमीमध्ये रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीनं त्यांच्या नावाने उभारलेल्या डॉक्टर सी.डी. देशमुख शहर सभागृहाचं लोकार्पण आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी जाहीर करतो आणि त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। कारण सगळ्यांनी आपापल्या भाषणामध्ये सगळे दाखले दिलेत, कशा या घटना घडत गेल्या, कशी सुरुवात झाली आणि त्याला किती काळ लागला। मी सहज विचार करत होतो यांची भाषणं सुरू असताना, काही प्रकल्प माझ्या कोकणातले त्याला इतका काळ का लागतो, काय त्याचं कारण असेल। मग त्याच्यामध्ये जर पुस्तक लिहायचं झालं तर मुंबई गोवा मार्ग आणि दुसरं पुस्तक राहायचं झालं तर डॉक्टर सी.डी. देशमुख शहर सभागृह ह्याचंही लिहिता येईल। कारण इतका काळ गेला। मी येताना गाडीमध्ये आम्ही लवकर आलो, 2 तासातच पोचलो। तर विचार करत होतो, तटकरे साहेबांना विचारत होतो की तटकरे साहेब, तुम्ही तसं बघितलं तर विधिमंडळाचं प्रतिनिधित्व करण्याच्या आधीपासून ह्या कामाला सुरुवात झाली, अनेक चढउतार आले, परंतु इतका काळ गेला। मध्ये काही वेळेस आपण सुरू पण केलं, त्याच्यानंतर आपल्या शेजारून गेलेल्या आपल्या कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर त्याचा फटकाही आपल्याला सगळ्यांना बसला। 2005च्या पुरामध्ये तर माझ्या कोकणवासियांना जबरदस्त फटका बसला। त्याच्या आधी पण 1978ला का काहीतरी असं 89ला पण पूर आलेला होता। त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते, तेव्हाही खूप मोठी किंमत ही माझ्या कोकणवासियांना मोजावी लागली। आणि आम्ही पण विचार करत असतो की बाबा हे का सारखं माझं चिपळूण असेल, माझं महाड असेल, माझं रोहा असेल किंवा माझा कोकणचा परिसर असेल, निसर्गाने जबरदस्त उधळण ह्या सगळ्या परिसरामध्ये केलेली आहे आणि इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे की अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटतं, इतकं सुंदर। वेळ कसा जातो। कालच मी सयाजीरावांना आज विचारलं तुम्ही कधी आला, ते म्हणले दादा मी काल आलो आणि ते छानपैकी मला वाटतं श्रीवर्धनला थांबलेले होते। इतकं सुंदर तिथला समुद्रकिनारा तुमचा अलिबागचा असेल, सगळ्याच भागातला असेल, एवढं सुंदर की सगळं वातावरण आहे। पण कधी निसर्ग कोपल्यानंतर काय होतं त्याचं पण आपण किंमत मोजलेली आहे। त्याच्याकरता काही पावलं आम्ही लोकांनी उचललेली आहेत, त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही। पण एकंदरीतच ह्या कोकणच्या मातीत जन्मलेल्या ह्या रोह्याच्या या थोर सुपुत्राला, कर्तृत्वाला मी डॉक्टर सी.डी. देशमुख यांना वंदन करतो। त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात आपल्या ह्या रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीनं जे काही डॉक्टर सी.डी. देशमुख शहर सभागृह हे काम हाती घेण्यात आलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये करोनाचा काळ होता, त्यावेळेस माझ्याच हस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं होतं। परंतु त्याच्यानंतरच्या काळात काही राजकीय समीकरणं अशी घडली की आम्हाला थोडंसं सत्तेपासून बाजूला जावं लागलेलं होतं आणि त्यावेळेस थोडं हे काम मार्गी लागणं जरा त्याला विलंब लागला। परंतु जिद्द, चिकाटी जर ठेवली आणि इच्छाशक्ती, जे आम्ही राजकीय लोक म्हणत असतो पॉलिटिकल व्हील असलं पाहिजे, तर एखादी गोष्ट आपल्याला पूर्णत्वाला नेता येते। आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे, सगळ्या रोहेकरांना आनंद आहे, सगळ्या नाट्यरसिकांना आनंद आहे की बाबा हे सगळं घडत असताना 3 वर्षात ही अतिशय सुंदर अशा प्रकारची देखणी वास्तू माझ्या रोहा शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी ही आमचे सहकारी सुनील तटकरेंच्या प्रयत्नातनं, त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीतनं, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद होता, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता आणि हे आपण पूर्णत्वाला न्यायचंच अशा प्रकारची जिद्द ही तटकरे साहेबांनी मनामध्ये ठेवलेली होती। आदिनीने त्याला मनापासून साथ दिली, त्याच्यामध्ये अनिकेतनी मनापासून त्या ठिकाणी साथ दिली, इतर मान्यवरांनी त्याच्यामध्ये मनापासून साथ दिली आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजचा हा लोकार्पणाचा कार्यक्रम इथं होतोय। तसं बघितलं तर आपल्या डॉक्टर सी.डी. देशमुख साहेबांच्याबद्दल खूप काही बोलता येईल। त्यांची प्रशासकीय कारकीर्द ही 21 वर्षांची होती। या काळात त्यांनी मध्य प्रांतात महसूल सचिव आणि वित्त सचिव म्हणून जी काही पदं महत्त्वाची भूषवली
किंवा त्यांचे जे काही दाखले दिले जातात किंवा जुन्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यामध्ये देखील त्यांनी लंडनमध्ये झालेल्या, ज्याच्यामध्ये महात्मा गांधीजींनी सहभाग घेतलेल्या ऐतिहासिक गोलमेज परिषदेचे सचिव म्हणून काम आपल्या रोह्याच्या सुपुत्रांनीच पाहिलं आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे. ह्या भूमीमध्ये अनेक दिग्गज लोक जन्माला येऊन गेले आणि त्यांनी देशाचं नाव वाढवलं, माझ्या कोकणचं नाव वाढवलं. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला नव्हे तर भारताला सगळ्यांना एक आदर आहे ह्या सगळ्या लोकांच्याबद्दल. यांनी पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक किंवा बँकेचे मध्यवर्ती मंडळाचे सचिव म्हणून किंवा RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून किंवा नंतर त्यांच्या CD देशमुखांसाहेबांच्या रूपाने रिझर्व्ह बँकेचा पहिला भारतीय गव्हर्नर हे आपल्याला त्या बाबतीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि असं परदेशामध्ये जाताना अनेकदा पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या बरोबर त्यांना जाण्याची संधी मिळायची. त्यावेळेस त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं ब्रिटिश उच्चायुक्तांच्या मध्ये पंतप्रधान पंडितजींनी CD देशमुख साहेबांची ओळख इंडियाज मोस्ट चार्मिंग मिनिस्टर अशा प्रकारची करून दिलेली होती. इतकं सुंदर अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. दिसायलाही देखणं होतं, बुद्धिमत्ता पण होती. सगळे काही जे गुण असतात ते सगळे चांगले गुण त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगलं काम आपल्या भारत देशाच्या करता करून दाखवलेलं आहे. इव्हन त्यांनी विविध क्षेत्रामध्ये देखील कर्तृत्वाची छाप पाडली. मी मागे एकदा बोललो होतो की डॉक्टर CD देशमुख साहेबांचं मन सदैव आपल्या ह्या जन्मभूमीशी म्हणजेच आपल्या रोह्याशी जोडलं गेलेलं, कारण रोह्याविषयी त्यांचं असलेलं प्रेम किंवा आस्था आणि आत्मीयता अनेक प्रसंगातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. आपल्या गावाचं रोहा हे नाव, तिथले संस्कार आणि तिथल्या आठवणी हे त्यांनी कायम स्वतःच्या मनाच्या कप्प्यामध्ये जपल्या आणि याची जिवंत साक्ष एक विशेष उदाहरण द्यायचं झालं तर CD देशमुखांचं जे लंडनमध्ये वास्तव्याला होते त्यांनी तिथं बंगला खरेदी केलेला होता आणि त्या बंगल्याचं नाव देखील रोहा असंच त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. परदेशात राहून देखील आपल्या स्वतःच्या गावाचं नाव जपावं, त्याचा सन्मान त्या ठिकाणी त्याला द्यावा, ही वृत्ती खरोखरीच अलीकडे सर्वांनाच, तुम्हाला मला पुढच्या पिढीला प्रेरणादायी अशा प्रकारची आहे. आणि देशमुख साहेबांच्या या कृतीतनं आपल्याला मातृभूमी आणि जन्मभूमीबद्दल असलेली निष्ठा, अभिमान आणि आपुलकी ही एक खरोखरीच शिकण्यासारखी आहे. हे पण आपण पाहिलं पाहिजे. नाही तर अलीकडच्या काळात काही उदाहरणं आपण अशी बघतो की आई वडील मुलाला शिकवतात, लग्न करून देतात, मुलगा सून परदेशात जाते, पण परदेशात गेल्यानंतर आई वडिलांनाच मुलगा आणि सून विसरून जाते. अशी उदाहरणं ही आपल्याला ऐकायला मिळतात समाजामध्ये. हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. परंतु त्याकरता देखील सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे अशा प्रकारे मला ह्या निमित्तानं वाटतं. इतर खूप काही गोष्टी डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेबांच्याबद्दल आपल्याला सांगता येतील, परंतु मला माहिती आहे की माझ्या भाषणाच्या नंतर आपले सिने अभिनेता भरत जाधव साहेबांचं मोरूची मावशी हे नाटक असल्यामुळे सगळे आपण ते नाटक बघायला आतुर झालेलं आहात आणि त्याच्यामुळं फार काही तुम्हाला माझं भाषण ऐकायचं असेल काही मला तरी वाटत नाही आहे. पण उगीच तटकरे साहेबांनी सांगितलं आता अजित पवारांचे विचार ऐका, कशाचे विचार ऐका आणि कशाचं काय ऐका. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला स्वच्छतेची आवड आहे. गेले 35 वर्ष मी राजकीय जीवनात काम करतोय. तटकरे साहेबांनी मी अनेक वर्ष एकत्रपणे काम केलेलं आहे आणि स्वच्छता ही आम्ही वैयक्तिक आमच्या करता नाही, समाजाला देखील तशा प्रकारची शिस्त लागली पाहिजे. मी येतानाच रस्त्याने तटकरे साहेबांना म्हणत होतो की इथं आल्यानंतर इथली गावं किती स्वच्छ असतात, इथली अंगण ज्याला आपण म्हणतो ते किती स्वच्छ असतं, त्यांची घरं माझ्या कोकणवासियांची किती स्वच्छ असतात. परंतु ते शहर ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस शहर सोडताना बाहेर इतका कचरा पडलेला असतो. तुम्ही हायवेवरून या की आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो पण ते सगळे घाण कुठंतरी रस्त्याच्या कडेला टाकतो. त्याच्याकरता मी पण बऱ्याचदा प्रयत्न करत असतो. मला पण एका गोष्टीचं थोडंसं अर्थ मंत्रालय माझ्याकडे इतके दिवस असताना हे सभागृहाला इतके वर्ष लागली, त्याला मी पण जबाबदार आहे. वास्तविक 34 कोटी रुपये, मला काही तसं जास्त नाही, परंतु का तटकरे साहेबांनी जरा दट्ट्या लावलं नाही किंवा आदितीने, मला बाकीचं माहीत नाही, मला एवढे पैसे पाहिजेत असं सांगितलं असतं तर मागेच 34 कोटी देऊन मोकळा झालो असतो. आता अर्थात माझं पण त्याच्यात दोष आहे, त्याच्यामुळं त्यांना कुणाला दोष देऊ नका असं मी सांगतो.
कारण हे नाटक झाल्यावर त्यांच्याकडे मला 2 घास खायचे आणि मग जायचंय. तर मित्रांनो, ह्यामध्ये मी बघतोय माझ्या बारामतीचे पण अनेक रील तुम्ही बघत असता. परवाच काही लोक आलेले होते, ते पण मला सांगत होते, बारामतीचं कौतुक करत होते. आम्ही अनेक जण किंवा मगाशी भरत जाधव साहेबांचं किंवा आमच्या सयाजीरावांचं पण भाषण ऐकताना मी बघितलं. आम्हाला सगळ्यांना म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आम्ही जसं आमच्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेबांचं नाव घेतो, तशा पद्धतीनं चव्हाण साहेबांनी पण ह्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा ह्या क्षेत्राला पण देखील राज्यकर्त्यांनी कसं लक्ष दिलं पाहिजे, कसं एक आधार दिला पाहिजे, कशी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे, आणि ती परंपरा चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी चालू ठेवली. नंतर वसंतदादा असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, माननीय विलासराव देशमुख असतील, अनेक दिग्गजांची नावं आपल्याला घेता येतील. त्यांनी त्यांच्या परिणती टिकवण्याचा प्रयत्न केला. इथं कोकणच्या भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर तटकरे साहेबांनी पण त्यांच्या वडिलांचा वारसा चालवला. परंतु त्याचबरोबर मागाशी बोलत असताना सातत्याने सांगितलं गेलं, त्यांनी पण कलेला महत्त्व दिलं, संस्कृतीला महत्त्व दिलं, साहित्याला महत्त्व दिलं, क्रीडा क्षेत्राला महत्त्व दिलं, आणि हे करत करत त्यांनी आपलं स्वतःची काही राजकीय भूमिका आहे ती लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हेच खरं प्रत्येक राजकीय व्यक्तींनी अंगीकारलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. मगाशी पण बोलत असताना दोघंही आमचे भरतजी पण आणि सयाजीराव पण काय बोलले की आम्ही बऱ्यापैकी आता निधी देत असतो, परंतु तो निधी तिथल्या तालुक्याच्या ठिकाणी कोणत्या कारणाकरता वापरला पाहिजे हे तिथल्या लोकप्रतिनिधींनी पण ठरवलं पाहिजे. एक गोष्ट खरी आहे, मला अनेक कलावंत सांगत असतात की दादा काही ठिकाणी इतकी दयनीय अवस्था आहे. इव्हन मी आता ज्या पुण्याचं पालकमंत्रीपद भूषवतो किंवा पिंपरी चिंचवडचं, तिथं पण कधी काही कलावंत तक्रारी करत असतात, बालगंधर्वला इथं असं आहे. तिथंही अनेक सभागृह आम्ही केलेली आहेत. आमच्या पिंपरी चिंचवडला पण अनेक सभागृह केलेली आहेत. आम्ही सरकार म्हणून एकदा ते उभं करून देण्याच्या करता मदत करतो, परंतु हे नंतर मेंटेन करणं फार अवघड जातं. आत्ता मी आल्या आम्हाला बसवलेलं होतं, तिथं खुर्च्या तर इतक्या कम्फर्टेबल आहेत की तुम्हालाही मी सांगतो की माझं भाषण संपल्यानंतर आपल्याला मोरीची मावशी नाटक बघायचं आणि ते नाटक बघताना खुर्च्या इतक्या कम्फर्टेबल आहेत, अजिबात झोपायचं नाही, नाटकच बघायचं. त्यांनी मगाशी सांगितलं तिथून टाळ्या पडल्या पाहिजे, खळखळ 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 इथपर्यंत आल्या पाहिजे, इतकी कम्फर्टेबल खुर्ची. एखादा म्हणेल की घरात काही काम नाही, चला 3 तास इथं जावं आणि मस्तपैकी एखादी झोप काढावी, असलं काही मनात आणू नका. खूप सुंदर प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितली. मला हे काल काहीतरी ह्याच्या व्हॉट्सॲपवर पाठवलेलं होतं, मी बघितलं. त्यावेळेस मला त्याचे लाल सगळं, मी म्हटलं अरे हे लाल खाली लाल कसं दिसत असेल, पण बघितल्यानंतर हे खूप छान दिसतंय. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा रंग अंगावर येईल का, हा कसा दिसेल, हे काय दिसेल, मग सोबर कलर पाहिजे का, मग लाईट कलर पाहिजे का, असे बरेच विचार आमच्या डोक्यामध्ये येत असतात. मी पण जाईल तिथं हेच बघत असतो कुठं काय चांगलं दिसतं आणि त्याची पुनरावृत्ती कशी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी करता येईल. पण हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही पण खाली लाल गालीच्यावर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी किती सुंदर दिसत आहेत, माझे लाडके भाऊ किती सुंदर दिसत आहेत, वरनं सगळं लाल, म्हणजे सगळं लाल लाल झालंय. आम्ही अलीकडे गुलाबी होऊन इथं आलोय, परंतु आता आल्यावर आम्हाला लाल करण्याचा प्रयत्न तटकरे साहेबांनी, आदित्यनी, सगळ्यांनी त्या ठिकाणी केला. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की मला भरतजींनी पण सांगितलं किंवा सयाजीरावांनी पण सांगितलं. मागाशी सयाजीराव मी बोलत होतो तेव्हा पण ते म्हणले, दादा संपूर्ण देशाचा विचार करता नाटक बघत असताना जो प्रतिसाद मिळतो तो फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या पद्धतीनं माझे नाट्यरसिक प्रतिसाद देतात, त्याच्यातून आम्हाला पण स्फूर्ती मिळते, आम्हाला पण प्रेरणा मिळते. आत्ताच मला आमचे सयाजीराव म्हणत होते की दादा मी आता सखाराम बाईंडकर मी नाटक त्या ठिकाणी सुरू करणार आहे, मला तुम्ही त्याच्या संदर्भातला वेळ द्या. अशा पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांनी ही रंगभूमी ज्या पद्धतीनं गाजवली त्याला तोड नाही. आणि हा जा रास्त अभिमान मराठा माणूस म्हणून, महाराष्ट्रीयन माणूस म्हणून माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. आज इथं आमच्या सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची आदित्य असेल, आमचा अनिकेत असेल, बाकीची सगळी आमची काम करणारी टीम असेल,
आमचे महायुतीचे सगळे घटक असतील, ह्याच्यामध्ये आमचे हनुमान टेकडी परिसर तो सुशोभीकरण झालेला आहे. इथले चांगल्या पद्धतीने हनुमान मंदिर हे आपलं चांगलं केलेलं आहे की आपल्या बापदाद्यांनी ठेवलेल्या ह्या गोष्टी आहेत, ह्याचं जतन झालं पाहिजे. ते पुढच्या पिढीच्या करता देखील चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं ठेवा म्हणून ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुंडलिका संवर्धनचं नदीचं जे काही काम किंवा शिवसृष्टी आपण केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उंच पुतळा तुम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. मध्ये आम्ही IIITचं भूमिपूजन त्या बाबतीमध्ये केलेलं आहे की मुलांना मुलींना दर्जेदार अशा प्रकारचं प्रशिक्षण त्याच्यातनं द्यावं. बॉटॅनिकल गार्डनच्या बद्दल पण बऱ्याचदा चर्चा होते, त्याच्याबद्दल पण आत्ता मला आदिती सांगत होते की दादा गणेश नाईक साहेबांनी काही निधी दिलेला आहे. मला ह्या पुरवणी मागण्यात किंवा तो दिलेला निधी मार्चपर्यंत पुरत असेल तर मार्चच्या आधी महिना दीड महिना जर आदिती तुम्हाला आठवण केली तर मी त्या नावाखाली हेडखाली मी बॉटॅनिकल गार्डनला पण निधी देतो, कारण मला वाटतं त्याला पण आपण CD देशमुखांचंच नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. त्याच्याचबरोबर मी मगाशी जरा लवकर आलेलो होतो आणि म्हणून मी माहिती घेत होतो. मी तटकरे साहेबांना पण सांगितलं, कालच मी विभागीय आयुक्त, कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी या सगळ्यांची एक बैठक VCवर घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये आपले अष्टविनायक जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये 4 आहेत. 5वा आपला बॉर्डरला आहे सिद्धटेक आणि 2 आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर महडला एक आहे आणि सुधागड पालीला एक आहे. आणि ह्याचा सगळ्याचं एक चांगलं काम हेरिटेज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या ज्या पूर्वजांनी जसं काम केलेलं आहे त्याला स्टोनला नॅचरल स्टोनला कलर मारायचा नाही. तो नॅचरल स्टोनच जसाच्या तसा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले गड उभे केले त्यांनी काही त्याला रंग मारले नाही, त्याला आहे त्याच्यातच नॅचरल कलर त्यांनी तो ठेवलेला आहे. तशा पद्धतीनं आपण करतोय. मी मगाशी पण तटकरे साहेबांना सांगितलं तुम्ही पण ते बघा, आपल्याला ते खूप चांगलं करायचं आहे. लेण्याद्रीला आपल्याला तिथं काही करता येत नाही कारण ते केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं, पण बाकीची 7 ठिकाणं आपली चांगली करणार आहोत. त्याच्यामध्ये रायगडचं माझं महड आणि पाली आहे, त्याचा प्लॅन बघा. तिथं येणाऱ्या सगळ्या माझ्या भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन घेता येईल, व्यवस्थितपणे जाता येईल. तिथं जे काही विक्री करणारे लोक आहेत त्यांच्यावरही कुठंही अडचण येणार नाही, कुणालाही त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या रोजीरोटीच्यावर कुठली गदा येता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ह्याच्याकरता काल आमच्या पुढं 150 कोटीचा प्रस्ताव आलेला आहे. मी म्हणतो 150 नाही 200 लागू 250 लागू किती कोटी रुपये लागतील तेवढे द्यायची आमची तयारी. आता अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे, म्हणजे टेंडर काढायचं आहे आणि इथले जे बडेरा जी काही कामं करणारी लोक आहेत त्यांचं काम शुभम ह्यांचं अतिशय चांगलं असतं. माझ्या इथं पण त्यांना मला वाटतं आयुर्वेदिक कॉलेजचं पण काम मी मेडिकलचं त्यांनाच दिलेलं होतं. अशी अनेक प्रकारची कामं आम्ही देत असतो. आपल्याकडे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत, दर्जेदार कामं करणार आहेत, फक्त त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे. आणि हे पण मला आमच्या तटकरे साहेबांना सांगायचं आहे, आदितीला सांगायचं आहे, सगळ्यांना सांगायचं आहे की महड पालीचंही तुम्ही ते बघा एकदा. त्याच्यात अजून काही सूचना असतील जिल्हाधिकारी मी मगाशी तुम्हाला पण सूचना केलेली आहे, कारण एकदा टेंडर निघून काम हातात घेतल्यानंतर त्याला निधीची कुठली कमतरता भासणार नाही. पण काम असं झालं पाहिजे की लोकांना पण ते पाहिल्यानंतर खरंच बाबा ह्या महायुतीच्या सरकारनी ह्या लोकांनी लक्ष देऊन ह्या सगळ्या कामामध्ये आपल्याला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. टॉयलेट ब्लॉक असतील, त्या सगळ्याच गोष्टी असतील, कारण अलीकडे आमच्या बहिणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात किंवा लाडके पुरुष बाहेर पडतात. अशा पद्धतीनं त्याही कामामध्ये आपण लक्ष घालूया. आणि इतर पण जी काही कामं चालली ती दर्जेदार, झाडं मोठ्या प्रमाणावर अजून लावली पाहिजेत. हे जे काही केलं आहे हे स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये मगाशी आमच्या तटकरे साहेबांनी सांगितलं काही खायला आतमध्ये आणायचं नाही, खिच्यात शेंगदाणे फुटाणे घेऊन येऊ नका. ते तसं बघितलं तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल. त्यांनी सांगितलं इथं काहीच खायला ठेवायचं नाही, पण इथं सुकामेवा ठेवला होता. पण त्यांनी सांगितल्यानंतर मी त्याला हातच लावला नाही, पहिल्यांदा हात लावत होतो. तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये दिसेल मी पहिला खात होतो. सयाजीरावनं म्हणायचो तुम्ही पण घ्या, सुनीलजींना पण सांगायचो, पण ते म्हणले ना इथून कुणालाच खायला परवानगी नाही, की लगेच मी थांबलो. मी फार तसा ऐकणारा माणूस आहे. लोक का माझी बदनामी करतात मला माहिती नाही. परंतु मित्रांनो
एकंदरीतच जास्त बोलत नाही कारण वेळ पण झालेला आहे. महाराष्ट्राच्या ह्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख ह्या थोर सुपुत्राची आठवण कायम माझ्या रोहा आष्टी नगर परिषदेच्या परिसरातल्या लोकांना, माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, माझ्या इथं येणाऱ्या कला सादर करणाऱ्या कलावंतांना किंवा नाट्यरसिकांना सगळ्यांनाच सतत ती आठवण येत राहील. आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावांत जे काही इथं सभागृह बांधलेलं आहे त्यांच्या नावाला साजेसेच काम तुमच्या सगळ्यांच्याकडनं झालं पाहिजे. त्याच्यात तुमच्याकडनं पण एवढे तटकरे साहेब मनापासून काम करत असताना तुमच्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका. कारण आपणच हे सगळं स्वच्छ ठेवायचं आहे, चांगलं ठेवायचं आहे, पुढं हे आपल्याला सगळ्यांना टिकवायचं आहे. त्याकरता तटकरे साहेब मागाशी म्हणत होते की कलावंत जर आले तर त्यांना बाबा अलिबागला एक दिवस नाटक त्यांनी सादर करावं, एक दिवस चिपळूणला करावं, एक दिवस रोह्याला करावं, मग जावं. म्हणजे तिन्ही ठिकाणी तिथल्या सिनेरसिकांना, नाट्यरसिकांना नाटक पण बघता येईल आणि ह्याही माझ्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी ह्याच्यातनं मिळेल. मी ह्याच्याबद्दल आमचे चीफ ऑफिसर, सध्या त्यांचेच दिवस आहेत चीफ ऑफिसरचे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे, BDOचे, कारण 4 वर्ष होत आलेली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, काही नाहीत, मस्तपैकी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं बरं चाललेलं आहे. पण आता कळ काढा, 2-4 महिन्यांनी येतो तुमच्या मागं. 3-4 महिन्यातच निवडणुका होणार आहेत. मग नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता, स्टँडिंग कमिटी, मग ती कशी अंडरस्टँडिंग होती ती तुम्हाला माहिती आहे. तर त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण त्या समाजाच्या भल्याकरता होणार आहेत, चांगल्याकरता होणार आहेत. आणि मग अधिकारी सगळ्यांनी मिळून चांगलं काम करायचं आहे. परंतु मग एवढंच सांगेल की डॉक्टर CD देशमुख साहेबांच्या कर्तृत्वाला साजेसं सभागृह तटकरे साहेब तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं, त्याबद्दल तुमचं लाख लाख तुम्हाला धन्यवाद, लाख लाख तुम्हाला शुभेच्छा. मात्र या सभागृहात लोकोपयोगी आणि देशमुख साहेबांच्या नावाला साजेसे अशाच प्रकारचे कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कोकणच्या थोर सुपुत्राला पुन्हा एकदा वंदन करतो, आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.